उर्मिला ताई, तू हा जो फ्रॉक घातलेला आहे त्याच्यात काय घातलेले सांगते. ती आहे अशा पद्धतीची स्ट्रॅपलेस ब्रा. प्रत्येकीच्या कपाटामध्ये असायलाच पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही ट्यूब नेक घालता, स्लीवलेस घालता, छोट्यासा कुठचं तरी स्लीव्ज असते, पट्टी असते, स्ट्रॅप्स असतात, स्पगेटी टॉप्स असतात, वेगवेगळे फॅन्सी जे आपले कपडे असतात ज्याच्यामध्ये आपल्याला शोल्डरवरती कशाच पद्धतीचा स्ट्रॅप नको हवा असतो, अशा वेळेला स्ट्रॅपलेस ब्रा परफेक्ट असते तुमच्यासाठी. आता स्ट्रॅपलेस ब्रा विकत घेताना काय काय बघायचं. खालून सपोर्ट पाहिजे, बेस्ट सपोर्ट, कारण आता तुम्हाला वरून स्ट्रॅप्स नाही आहेत बरोबर. त्यामुळे इथे मी वायर्ड वाली घेतली. शक्यतो स्ट्रॅपलेस ब्रा वायर वाली घ्यावी, म्हणजे इथे चांगला तगडा छान सपोर्ट मिळतो. पण काहींना वायरनं त्रास होतो, हाडांना टोचतं असं वाटतं, स्पेशल ज्यांना थोडंसं पोट असतं. आता मला पण ते जाणवतं. तर अशा वेळेला पोटाला ती वायर रुतू शकते जेव्हा जेव्हा स्पेशली आपण बसतो. त्यामुळे तुम्हाला नॉन वायर्ड सुद्धा अप्रतिम स्ट्रॅपलेस ब्रा आता बाजारात आहेत. मी इथे तुम्हाला फोटो दाखवते. आता आणि कुठली गोष्ट बघायची, दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या बाजूनं वरच्या साईडनं किंवा म्हणजे इथून जाताना बस लाईनच्या किंवा साईडच्या पट्टीनं त्याच्यामध्ये सिलिकॉन असावं. त्यामुळे ते त्वचेला अप्रतिम चिकटतं आणि इथे स्ट्रॅप नसला तरी तो आधार अप्रतिम मिळतो. तिसरी गोष्ट म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की इथे अंडर बसला अप्रतिम सपोर्ट पाहिजे, स्ट्रॉंग सपोर्ट. हा झाला एक्स्ट्रा स्ट्रॅपचा सपोर्ट. पण लोक कशाच्या बाबतीत दुर्लक्ष करतात, तर ते म्हणजे साईड सपोर्ट. साईडला इथे जे आपल्या बस लाईन मधून तुमच्या पाठीकडे जी गोष्ट जाते, हे जे एक्स्ट्राचं जे कापड आहे, हे कापड जाड ब्रॉड असणं, अप्रतिम कम्फर्टेबल असणं आणि नंतर ते हुक पर्यंत जाताना संपूर्ण बॅकला आपल्या सपोर्ट करणारं जेव्हा जेव्हा असतं, तेव्हा तेव्हा तुम्हाला स्ट्रॅपलेस ब्रा जरी घातली तरी अप्रतिम सपोर्ट मिळतो. आणि खूप लोकांना बॅक पेन होतं, त्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे माझे फ्रंट मसल्स दुखत नाहीयेत, कारण चुकीचे ब्रा घातलं तर इथे अंडर आर्म्सला आणि इथे दुखायला लागतं. त्यामुळे असं वाटतं की मी नाही घातलेले चुकीचे इनरवेअर्स. पण खरं तर ऍक्च्युली तुम्ही जेव्हा हे जे साईडचं कापड असतं जे महत्वाचं आहे, ते जेव्हा पातळ लेसचं काहीतरी छोटंसं काहीतरी घेता, दिसायला चांगलं वगैरे आहे म्हणून किंवा स्वस्त आहे म्हणून, त्यावेळेला तुमचा बॅक पेन सुरू होतो, कारण तुमच्या साईडला अजिबातच सपोर्ट करणारं असं जाड छान कापड नाहीये.